चला आज बनवायचं आहे मूग डाळीचं मस्त तडक्याचं वरण। तर इथे मी एक छोटी वाटी मूग डाळ अशी छान शिजवून घेतलेली आहे। शिजवताना त्यामध्ये मीठ तेल किंवा हळद असं काही घातलेलं नाहीये। तर मस्त मूग डाळ मी इथे शिजवून घेतलेली आहे आणि सिंपल आपल्याला वरण करायचं आहे। त्यासाठी मी 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण जिरं कुटून घेतलेलं आहे, छोट्या साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे। गरमागरम भाताबरोबर हे वरण खूप छान लागतं। तर तुपाची तुम्ही फोडणी देऊ शकता आवडत असेल तर, किंवा तेलाची देऊ शकता। तर मी इथे 1 टीस्पून तेल घालते। तूप पण या तडक्यामध्ये, म्हणजे तुपाची जर का तुम्ही तडका दिला तरी सुद्धा छान लागतं। पण आता माझ्याकडे काही जण आहेत ज्यांना तुपाचं हे नाही आवडत तडका, त्याच्यामुळे पण वरणाला सहसा तुपाचा तडका देतात, छान लागते। तर कडकडीत आपल्याला तेल गरम करायचं आहे। ही थोडीशी घेतलेली आहे मी, छोटा 1 टीस्पून घेतलेली आहे राई। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला राई घालायची आहे। आता इथे आपण कुटून घेतलेलं आहे लसूण आणि जिरं एका ठिकाणी ते घालायचं आहे। मिरची घालायची आहे। मसाला मस्त थोडासा घालायचा आहे, हिंग थोडीशी घालते, हळद, आणि आता आपल्याला शिजून घेतलेली डाळ इथे घालायची। आणि टोमॅटो मात्र आपल्याला आता नंतर घालायचा आहे, फोडणीमध्ये नाही। हे बघा, ज्याला असं घट्ट वरण आवडत असेल तर पाणी नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे। मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि आता घालायचं चवीपुरतं मीठ आणि एक छोटा तुकडा घालायचा आहे गुळ। तुम्हाला गोड आवडत नसेल तरी सुद्धा थोडासा गुळाचा खडा घालून बघा, वरणाची चव खरंच छान लागते। आता याला खळखळून एक उकळी घ्यायची आहे। आता कमी गॅस करून, एकदा उकळी आल्यानंतर कमी गॅस करून थोडंसं आपल्याला, म्हणजे जरा टोमॅटो आपला छान नरम झाला याच्यामध्ये, मगच गॅस बंद करायचा आहे। तर बघा, म्हणून म्हटले मी की खळखळून उकळी आली की आपला पिकलेला टोमॅटो त्याच्यामध्ये छान शिजला जातो। गरमागरम भाताबरोबर हे मूग डाळीचं वरण एकदम मस्त लागतं। बघा, डाळीला मस्त खळखळून उकळी आलेली आहे। टोमॅटो पण आहे बघा, टोमॅटोचा कलर याच्यामध्ये, म्हणजे टोमॅटो आपले छान शिजलेलं आहे। इथे आपली मस्त तडका देऊन आपली मूग डाळ इथे तयार झालेली आहे। या पद्धतीने सिंपल मूग डाळ करून बघा, मूग डाळीचं वरण आपलं तयार झालेलं आहे। तर आजची मूग डाळीची मस्त आपली रेसिपी तयार झालेली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा। आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहे, एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते, चॅनलला भेट द्या। परत भेटू असंच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।